भाऊ दिसतायत हे, पण बहिणीला तरी सुद्धा मानत नाही तसं दिसतं. पण तरी सुद्धा कुठलेही मंत्री असोत, अधिकारी असो, न्यायाधिकरणाचे अध्यक्ष असोत, कोणीही असा निर्णय मंजूर करणार नाही. पण तुमच्या क्लोजरचा जो खेळ झालेला आहे, सलाम करतो दिलीप वळसे पाटील तुम्हाला की तुम्ही निदान एकदा तरी योग्य निर्णय घेतला सगळ्यांचं ऐकून. आज दिलीप वळसे पाटीलजी तुम्ही पण आहात ना सत्तेमध्ये, आणि तुमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं पत्र मारुतीराव भापकरांनी मला दिलं तेव्हा मी पण चकित झाले. तेव्हा जर उद्धव ठाकरेजींना, जे खरोखर संवादशील होते, कधी मंत्रालयात जा आणि त्यांच्याशी चर्चा करायला बसा असा जनसंघटनांचा अनुभव होता. आम्ही कुठल्याही पक्षात नाही होत, या गटात त्या गटात उड्या मारणारे तर नाहीच, पण त्यांनी सुद्धा तुमच्या पत्राची दखल घेतली होती फडणवीसची, आणि आता तुम्हीच विसरलात तुमचंच पत्र. दिलीप भाऊ वळसे पाटील त्यांनी आम्हालाही कधी कधी निर्णय दिले होते, तुम्ही पण विसरलात. आता तुम्ही शरद पवारांच्या गटाला विसरला असाल, पण तुम्ही श्रमिक संघटनेला पण विसरलात की काय, याचं उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे. तेव्हा आज तुमच्या हातात बरंच काही आहे. 25 व्यवस्थित पालन त्यांनी केलेलं नाही, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी क्लोजर बंद केलंय त्यावेळेला तर जी काही खेळ झालेला आहे तो केवळ तारखांचा खेळ नाही आहे, तो फार मोठ्या एक कारस्थानाचा खेळ आहे. ते कोणीही सांगू शकेल, आणि तुमचे नेतेच जर संघटनेचे सर्व कायदेशीर बाबी व्यवस्थित मांडणारे, समजणारे आणि लढणारे आहेत, तर मग तुम्हाला कायदेशीर आणि संविधानिक न्याय मिळालाच पाहिजे. याबद्दल भाविकांनी जे विश्वास व्यक्त केलाय तोच विश्वास मी व्यक्त करतो. 25 FF खाली हे विकतात. 25 FF बद्दल आता मी आज ती बॅग संबंध आणली नाही, इतकी काही जजमेंट्स आहेत. सगळ्यात चांगलं जजमेंट आहे न्यायमूर्ती गोपाल गौडा यांचं, आर्यन विरुद्ध वायत कामगारांचं संघर्षात. 25 FF या कलमाखाली जी विक्री होते ती संपत्तीची होऊ शकत नाही, आणि जर कारखाना चालू नसताना विक्री झाली, कारखाना चालू नाही म्हणजे उत्पादन बंद आहे, मार्केटिंग बंद आहे,